नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे व्यायाम निरोगी आणि रोगी अवस्थेमध्ये. जीवन म्हणजे हालचाल, ती थांबणे म्हणजे मृत्यू. तेव्हा चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम हे अत्यंत आवश्यक आहे. व्यायाम नसेल तर अशक्तपणा येतो, आरोग्य बिघडते. आता तर आजारपणातही व्यायाम करावा असे सांगतात. अपघात आणि रोग यामुळे अशक्त झालेल्या स्नायूंना बळकट करण्यासाठी व्यायाम करायला सांगतात. इतर शारीरिक आजारपणात सुद्धा गरज असेल तर विश्रांती घ्या, पडून राहा असा सल्ला देतात. व्यायाम आणि कार्यक्षमता. व्यवस्थित जीवन जगण्यासाठी व्यायाम आणि कार्यक्षमता या दोन्हीमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. शारीरिक हालचालीसाठी तशी दोन्हींची गरज असते, परंतु लाभाच्या आणि गुणाच्या दृष्टीने दोन्हीमध्ये फरक खूप आहे. कार्यक्षमता ही अत्यंत मर्यादित आणि काही विशिष्ट काळापुरती वापरली जाते. व्यायामामुळे स्नायूंच्या आणि सांध्यांच्या अतिशय व्यापक हालचाली एका विशिष्ट उद्देशासाठी वापरता येतात. एकदा कामाची सवय झाली म्हणजे आपण स्नायूंचा नकळत आणि कमीत कमी वापर करतो. व्यायामामध्ये जास्तीत जास्त अंग मेहनत आणि मानसिक एकाग्रता यावर आरोग्याचा लाभ होतो. आता हे जे फायदे काय आहेत? शास्त्रशुद्ध व्यायामाचे अनेक फायदे आहेत. त्यातील काही महत्त्वाचे फायदे: योग्य पद्धतीने व्यायाम केल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होते व शरीराला ते जास्त उपयोगी ठरते. अनेक आठवड्याच्या व्यायामानंतर पचनाचे प्रमाण वाढून शरीरामध्ये नेहमीचे तापमान हळूहळू वाढते आणि शरीर सुंदर, कांतिमय दिसू लागते. व्यायामाच्या रोजच्या सरावाने स्वयंचलित चेतासंस्था कार्य संतुलित होते. व्हेगस नर्व नावाची एक शिर असते. संवेदना आणि कृती यावर तिचे नियंत्रण असते. व्यायामामुळे तिची कार्यक्षमता वाढते, नाडीच्या ठोक्यांची शक्ती वाढते, पचनक्रिया वाढते, रक्ताभिसरण सुधारते. व्यायामामुळे पायातील रक्ताभिसरण सुधारते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पोटामध्ये साचून राहिलेल्या रक्तामुळे होणारे रोग व्यायामामुळे दूर होतात. मालिश आणि व्यापक व्यायाम केल्यामुळे केशाकर्षण शक्ती वाढते. स्नायू आणि मज्जापेशी यातील केशाकर्षण शक्ती वाढल्यामुळे सहनशक्ती वाढते. रक्ताभिसरण वाढल्याने स्नायू आणि हृदय थकवा येत नाही. व्यायामामुळे फुफ्फुस मध्ये असणाऱ्या आवाजावी लसका रस साचून राहत नाही. व्यायामामुळे पोटातील वायूचे योग्य प्रकारे निरसन होते. व्यायामामुळे फुफ्फुसातील प्राणवायूचा साठा वाढतो, त्यामुळे धाप लागत नाही. व्यायाम सुखकर होतो. व्यायामामुळे फुफ्फुसातील रक्ताभिसरण सुधारते. व्यायामामुळे घाम येतो, त्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे मूत्रपिंडाचे काम सोपे होते. व्यायामामुळे रक्ताचा दर्जा सुधारतो. हिमोग्लोबिनचे, अल्कली गुणधर्माचे, प्रथिनांचे आणि लाल पेशींचे प्रमाण वाढते. शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यायामामुळे शारीरिक शक्ती वाढते, मन प्रसन्न होते, इच्छाशक्ती वाढते, एकंदरीत जीवनावर चांगला परिणाम होतो. व्यायामामुळे आयुष्य वाढते. 17,000 मध्यमवयस्क आणि वृद्ध माणसांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये माफक व्यायाम करणाऱ्यांचे सुद्धा आयुर्मान वाढल्याचे दिसून आलेले आहे. अहवालामध्ये ते म्हणतात, व्यायामाने आयुर्मान वाढते असे आम्ही केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे. जे व्यायाम करीत नाहीत त्यांच्यापेक्षा व्यायाम करणाऱ्यांचे आयुष्यमान वाढते याबद्दलचा त्यांना पुरावा मिळाला आहे. व्यायामाचा आणि मजबूत हृदयाचा जवळचा संबंध आहे, हे सुद्धा याच पाहणीमध्ये समजले आहे. जे कष्ट कमी करतात त्यांच्या हृदयक्रियेला झटका येण्याचा धोका जास्त असतो. कष्ट करणाऱ्याच्या मानाने तो तिप्पट जास्त असतो. कमी कष्ट करणाऱ्यामध्ये पहिल्या झटक्यानंतर मृत्यू येण्याचे तिपटीने जास्त असते. काही डॉक्टरांनी 6,000 स्त्रिया आणि पुरुषांची पाहणी केली. त्यात शरीराने तंदुरुस्त असणाऱ्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास नसतो असे आढळून आलेले आहे.
माणसाच्या तब्येतीचा आणि सवयीचा 4.5 वर्षे अभ्यास करीत असताना शारीरिक तंदुरुस्तीची नसणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाब असणाऱ्यांना त्रास जास्त असतो असे त्यांना आढळून आले. व्यायामामुळे कॅलरीज जास्त प्रमाणात खर्च होतात. व्यायामामुळे शरीरातील चरबी आणि मेद कमी होतो. म्हणजे आहार नियमित ठेवून व्यायाम केल्यास वजन कमी करता येते. अतिशय काम करणारी माणसे इतरांच्या मानाने 600 कॅलरीज जास्त खातात. तरी सुद्धा त्यांचे वजन इतरांच्या मानाने 20% कमी असते. 15 तास जोरदार व्यायाम केल्यानंतर पुढल्या 15 तासापर्यंत कॅलरीज मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतात, जे व्यायाम न करणाऱ्यांच्या मानाने जास्त असते. माफक व्यायाम करणारी माणसे कमी स्थूल असतात आणि त्यांच्यातही कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. नियमित व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो. शरीर आणि मन निरोगी राहते. व्यायाम हा मन शांत करण्याचा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. रक्ताभिसरण बरोबर नसल्याने सतत थकवा जाणवत असेल तर तो घालवण्यासाठी रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे ताण कमी होतो आणि शांत झोप लागते. संध्याकाळी व्यायाम केल्याने दिवसभराचा कामाचा शीण जातो, प्रसन्न वाटते, शरीर ताजेतवाने होते. उदासीनतेवर म्हणजे डिप्रेशनवर व्यायाम हा एक महत्त्वाचा उपाय आहे. रासायनिक आणि मानसिक बदल शरीरामध्ये होतात, ते मनाला आरोग्य देतात. रक्तामधल्या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. त्यातल्या बीटा एंडोर्फिन हे मूड चांगले करणारे मेंदूतील रसायन प्रमाण वाढते. त्यामुळे मनाला प्रसन्नता येते. व्यायामामुळे परिपूर्णतेची भावना वाढते आणि असहाय्यतेची भावना कमी होते. आता व्यायामाचे प्रकार काय आहेत? व्यायामाचे बरेच प्रकार निघाले आहेत. त्यामध्ये स्वीडिश व्यायाम प्रकार आणि योगासने जास्त लोकप्रिय आहे. भारतामध्ये पुरातन काळापासून योगासने प्रचलित आहेत. कोणताही व्यायाम करा, परंतु तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करा. नियमितपणे करा आणि मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन करा. शरीराच्या सर्व स्नायूंच्या हालचाली नैसर्गिकपणे होतील असाच व्यायाम फायदेशीर आहे. चालणे हा अशाच प्रकारचा व्यायाम आहे, पण त्याचा परिणाम सावकाश दिसतो. पोहणे, सायकल चालवणे, घोड्यावर रपेट मारणे, टेनिस खेळणे हे आणखी काही चांगले व्यायामाचे प्रकार आहेत. आता व्यायाम करतानाच्या सावधगिरीच्या सूचना काय आहेत बघा. कोणताही व्यायाम जेवणानंतर लगेच करू नये. 1.5 तासानंतर करावा. अशक्त रुग्णांनी कॅन्सर, हृदयरोग, क्षयरोग, दमा हे मोठे रोग असतील तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. व्यायामाने थकवा येत असेल तर तो लगेच बंद करावा. व्यायामाने प्रसन्न आणि आरामदायक वाटेल हवे. थकवा येता कामा नये. महत्त्वाची सूचना अशी की सुरुवात करताना झेपेल तेवढाच व्यायाम करावा आणि तो हळूहळू वाढवावा. चालण्याचा व्यायाम करायचा असेल तर 15 मिनिटे भराभरा चालावे. एक प्रकारचा सुखद थकवा जाणवायला हवा. दम लागत असेल तर चालण्याचा काही अर्थ नाही. आपल्या क्षमतेपेक्षा 2/3 कमी व्यायाम करावा. त्यासाठी आपल्या नाडीचे ठोके मोजावे. उजव्या हाताची 3 बोटे डाव्या हाताच्या अंगठ्याखाली नाडीवर ठेवावी. घड्याळ घेऊन 15 सेकंद ठोके मोजावे. त्या संख्येला तासाने गुणावे. हृदयाचे ठोके दर मिनिटाला 70 ते 80 असतात. व्यायाम करताना ठोके वाढतात. 200 पर्यंत वाढू शकतात. व्यायामानंतर संपल्यावर नाडीचे ठोके लगेच मोजावे. 2-3 दिवस म्हणजे 130 पडायला हवे किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगायचे झाले तर 190 उणे तुमचे वय, तुमचे नाडीचे ठोके असायला हवे. यापेक्षा जास्त असतील तर असा व्यायाम करू नये. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.